नागपुर में आगामी विधानमंडल अधिवेशन से पहले सभापति राम शिंदे ने सभी तैयारियों की समीक्षा की। बैठक में जल आपूर्ति, बिजली, वेंटिलेशन, अग्नि सुरक्षा, स्वच्छता और ट्रैफिक व्यवस्था समेत सभी सुविधाओं की समीक्षा की गई है। सभापति शिंदे ने सभी विभागों को अधिवेशन के दौरान सुचारू संचालन, सुरक्षा सुनिश्चित करने के निर्देश दिए हैं। साथ ही नीलम गोहे ने भी कई मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी है। आइए देखते हैं आखिर उन्होंने क्या कहा। अधिवेशन महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे होत असल्या कारणाने जे आपलं त्याच्यामध्ये ड्रॉ निघतात आणि प्रश्नावली येते त्या अनुषंगाने त्याची क्रमवारी ठरत असते। परंतु ज्यावेळेस एखादा विरोधी पक्षाचा प्रस्ताव असेल, सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव असेल, अंतिम आठवडा प्रस्ताव असेल, या प्रस्तावाच्या अनुषंगाने सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या वतीने विदर्भाच्या संदर्भामध्ये प्रस्ताव येतो आणि जास्तीत जास्त त्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सभागृहामध्ये चर्चा होते आणि मला वाटतं दोन्ही बाजूचे सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करतात। त्यामुळे विदर्भाला न्याय मिळावा हीच या अधिवेशनामध्ये भूमिका असते, ते त्या निमित्ताने होईल। महिला बचत गटांचे स्टॉल्स, त्याचबरोबर सुयोग येथे होत असलेले पत्रकारांच्या व्यवस्था, भोजन व्यवस्था, आमदारांचं निवासस्थान या संदर्भामध्ये सर्वतोपरी व्यवस्था ही चोख ठेवण्याच्या संदर्भामध्ये संबंधित विभागाने दखल घेतलेली आहे, कार्यवाही केलेली आहे। मला वाटतं कुठलीही गैरसोय होण्याची किंवा अडचण आहे असे आढावा बैठकीमध्ये सांगितलेलं नाही। त्याचबरोबर आज संध्याकाळपर्यंत ज्या काही अपुऱ्या व्यवस्था आहेत त्या देखील पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सूचना दिलेल्या आहेत आणि इतर व्यवस्थेच्या संदर्भामध्ये देखील आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि अतिशय प्रशासनाने चांगल्या पद्धतीनं त्याचं नियोजन देखील केलेलं आहे आणि हे नियोजन होत असताना उद्या अधिवेशन सुरू होत आहे। आज आपण आढावा घेतला आहे, परंतु 8 डिसेंबरला अधिवेशन होणार हे आपण पावसाळी अधिवेशनामध्ये जाहीर केलं असल्या कारणानं आपण त्यासाठी पूर्वनियोजित बैठका देखील 13 ऑक्टोबरला देखील बैठक झाली। त्याचबरोबर निवास व्यवस्थेच्या संदर्भामध्ये 14 नोव्हेंबर आणि 18 नोव्हेंबर माननीय उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून देखील या बैठकीचं नियोजन झालेलं आहे। ही 4थी बैठक होती आणि त्याच्यामध्ये आढावा घेण्यात आलेला आहे। वेळोवेळी सगळ्या सूचना दिल्याची अंमलबजावणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ही केलेली आहे आणि व्यवस्था सगळ्या परिपूर्ण झालेल्या आहेत आणि त्यामुळं उद्याच्या अधिवेशनासाठी विधानमंडळ हे सज्ज झालेलं आहे। निश्चितच या अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भासहित महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीचा संदेश जाईल आणि कामकाज सुरळीत आणि व्यवस्थित पार पडेल या संदर्भामध्ये विधानमंडळ आता तयारीत आहे। अब आपकी कार और बाइक की हर जरूरत का बस एक ही ठिकाना, श्री श्याम टायर्स। यहाँ मिलेगा आपको व्हील अलाइनमेंट और व्हील बैलेंसिंग, पंचर और टायर सर्विस, कार और बाइक वॉशिंग, अलॉय बेंड रिपेयर और रिम स्ट्रेटनिंग, जनरल सर्विसिंग और बैटरी की सुविधाएं। श्री श्याम टायर्स में सभी ब्रांड के टायर्स उपलब्ध है और सेवा हर वक्त आपके लिए हाजिर है। जहाँ सेवा बनती है श्रद्धा, वही है श्री श्याम रसोई। सेवा ही सबसे बड़ा धर्म, हर दिन इंसानियत का स्वाद परोसती है यह श्याम रसोई। सिर्फ 2100 में एक दिन का अन्नदान और 21,000 में पूरे साल का पुण्य। करुणा, प्रेम और सेवा का संगम है श्री श्याम रसोई। कामठी तहसील के मौजा, पावनगांव, घोरपड़ और रनाडा इलाकों में शानदार लोकेशन पर मिल रहे हैं NIT सैंक्शन प्लॉट्स, वो भी 24 महीनों की आसान किस्तों में। मौका सीमित है, आज ही बुकिंग करें और अपने सपनों की जमीन के हकदार बने।